शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एप्रिल पीक विमा जमा आज रात्री 10 वाजेपर्यंत सरासरी 17,500 रुपये याप्रमाणे डीबीटीच्या द्वारे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमवण्यास सुरुवात. देवेंद्र फडणवीसच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर आता कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री तर यांच्या बैठकीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 2,400 कोटी रुपयाचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. तर आता पीक विमा कंपनीने वाटप देखील सुरू होण्याचे आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर आता नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमवण्यास सुरुवात. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यानंतर बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ तर यासारख्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अखेर जमवण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना सरासरी इथं 10,000 ते 17,500 रुपये पीक विमा इथं मिळणार आहे. तर हे तुमच्या पिकाच्या यावरती अवलंबून राहणार आहे. तर पैसे कधी येणार आहेत, तर आता एप्रिल महिना इथं सुरू आहे. तर टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे थेट डीबीटीद्वारे. तर आता आपले जे काही कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांची बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. पीक विम्याचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून एकूण निधी आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 2,400 कोटी रुपयाचा निधी वाटप सुरुवात. तर हा जो निधी आहे ते वाटपास सुरुवात झालेला आहे जिल्ह्यावाईज. तर आता आपल्यासाठी 2,400 कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे. तर आता यामध्ये पुण्यामध्ये 85 कोटी रुपयाचं वाटप इथं सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 90 कोटी रुपयाचा पीक विमा जमवण्यास सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये 88 कोटी रुपये, यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 92 कोटी रुपयाचा याप्रमाणे पीक विमा जमवण्यास सुरुवात. जळगावमध्ये 87 कोटी रुपये, धुळेमध्ये 70 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 65 कोटी रुपये. तर आता हे जे जिल्ह्यावाईज वाटप इथं सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये इथं पेंडिंग आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नसेल तर अशाने काय करायचं ते सुद्धा इथं सांगणार आहे. यानंतर इथे आपलं सोलापूरमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सातारामध्ये 75 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटप देखील सुरू झालेलं आहे. यानंतर इथे सांगलीमध्ये 78 कोटी रुपयाचा पीक विमा जमवण्यास सुरुवात. कोल्हापूरमध्ये 72 कोटी रुपयाचा पीक विमा जमवण्यास सुरुवात. बीडमध्ये 98 कोटी रुपये, लातूरमध्ये 93 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 85 कोटी रुपये, परभणीमध्ये 80 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये येथे 68 कोटी रुपये, नांदेडमध्ये 97 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 76 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 89 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 82 कोटी रुपये. तर बुलढाणा, अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर जे ते आपलं यवतमाळमध्ये 94 कोटी रुपये, वाशिममध्ये 66 कोटी रुपये, नागपूरमध्ये 83 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 71 कोटी रुपये, भंडारामध्ये 69 कोटी रुपये, गोंदियामध्ये 67 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 86 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 64 कोटी रुपये याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. तर आता कोणाला पीक विमा जमा होत आहे, तर आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप रब्बी पीक विमा भरलेला आहे, ज्यांचं पावसामुळे पूर दुष्काळ यामुळे बाधित झालेलं शेतकरी आहे, त्याचप्रमाणे ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, ज्यांचं बँक खात्याशी आधार लिंक आहे, डीबीटी ॲक्टिव्ह आहे, तर अशांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा. आता यामध्ये कोणाला पीक विमा इथं मिळणार नाही. जर तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं येणार नाही. नुकसान भरपाईची नोंद नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, आधार लिंक नाही, बँक खाते बंद आहेत, तर अशांना पीक विमा इथं येणार नाही. यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे, तो म्हणजे 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा पीक विमाचा फॉर्म रिजेक्ट झाला का, पेंडिंगमध्ये आहे, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक विमा आलेला नाही सविस्तर माहिती घेऊ शकता. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशांनी लेखी अर्ज द्यायचा आहे पीक विमा कंपनीला. तर आता पीक विमा कंपनी जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते पीक विमा प्रतिनिधी त्याला लेखी अर्ज द्या. तरी तर प्रति शाखा अधिकारी पीक विमा कंपनी तुमचा जिल्ह्याचे नाव इथे लिहा. पीक विमा रक्कम न जमा झाल्याबाबत अर्ज. महोदय महोदया, मी खालील सही करणारा शेतकरी तुमचे नाव टाका, राहणार तुमचं गाव, तालुका, जिल्हा, सण तुमचं वर्ष टाका, 2026 आहे, 25 आहे, 24 आहे, ते तुम्हाला ते टाकायचं आहे. मध्ये पीक विमा योजना अंतर्गत माझा पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे. त्याचप्रमाणे माझी खालीलप्रमाणे माहिती आहे. यामध्ये तुमचं नाव लिहा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, पिकाचे नाव,
पॉलिसी नंबर जे की पीक विम्याच्या पावतीवर तुमचा नंबर आहे ते जसेच्या तसं लिहा. माझे पीक विम्याचे नुकसान झालेले असून अद्याप माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. तर जसेच्या तसा महिना तुम्हाला इथे लिहायचं आहे, तुमचं नाव लिहा, दिनांक लिहा. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. यामध्ये आधार कार्डची एक प्रत, बँक पासबुकची एक झेरॉक्स, पीक विम्याची पावती आणि नोंदणी म्हणजे ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा इत्यादी डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता एप्रिलमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप इथं सुरू झालेल्या 2400 कोटी रुपयाचा पीक विमा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता एप्रिलमध्ये जे की पैसे इथं येत आहे यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमवण्यास सुरुवात. तर पीक विम्याची जे काही अपडेट आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपले कृषी मंत्री तर यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच खाते तपासा.